आता आपण थोडं परत कुणबी व्हॅलिडिटीवरच बोलणार आहे, ठीक आहे का. तर ही काय व्हॅलिडिटीच्या बऱ्याच शंका आहेत लोकांच्या, ठीक आहे. आणि मेन म्हणजे मराठी आहेत, ह्यांना हे व्हॅलिडिटी वगैरे काही माहीतच नाही की व्हॅलिडिटी काय असते आणि कधी होते हे काहीच माहीत नाही. मला पण माहीत नव्हतं थोडा. मी पण मागल्या ज्यावेळी काढलं सर्टिफिकेट त्यावेळी हा विषय झाला. तर सांगायचं म्हणजे व्हॅलिडिटी म्हणजे काय असते, कुणबी व्हॅलिडिटी किंवा ओ बी सी शक्यतो व्हॅलिडिटी असते. एस सी असते का नसते काय मला माहीत नाही. व्हॅलिडिटी म्हणजे हे असते की समजा तुम्ही जात कुठली जी दाखवल्या तुमच्या सर्टिफिकेटवर, ती बाबा खरोखर जात आहे, म्हणजे ती काय डुप्लिकेट नाही किंवा तुम्ही काही चुकीच्या मार्गाने ती सर्टिफिकेट काढलेलं नाही. हे फक्त ती व्हॅलिड करायचं असते आणि त्यासाठी एक सरकारी प्रोसेस आहे, ठीक आहे. आणि ही जर व्हॅलिडिटी नसेल तर काय होईल, कोणी पण कुठली पण जात लावल आणि सर्टिफिकेट काढेल, ठीक आहे. पण त्यासाठीच ती व्हॅलिडिटी असते. आणि व्हॅलिडिटीमध्ये कसं असते, थोडं ती जास्तच मायनर गोष्टी बघत असतात. त्यामुळं काहीतरी ते काही ना काही अडचणीत असते किंवा काही ना काही क्वेरी निघत असते. क्वेरी हे तुम्ही ऐकलं असेल बघा, ज्याची व्हॅलिडिटी चालू असते तिची काही ना काही तर क्वेरी निघत असते. ती म्हणत असतात, म्हणजे अधिकारी म्हणत असतात की हे नाव असं कसं काय, हा तुमचा खरोखर होता काय, त्याचं अजून हे जर प्रूफ द्या, त्याचं प्रूफ द्या, असं म्हणजे सगळं ते व्हॅलिड करण्यासाठी ती प्रूफ वगैरे मागत असते. त्यामुळे थोडा त्रास पण असतोय थोडा, पण काय विषय नाही. थोडा फक्त त्रास सहन करायला लागतो, पण ते व्हॅलिड होते जर तुम्ही योग्य मार्गाने गेला तर, ठीक आहे. तर आता आपण बघूया की व्हॅलिडिटी होत्या कधी, ठीक आहे. आणि हे असं पण आहे की व्हॅलिडिटी ही प्रोसेस आहे आधी सांगितल्याप्रमाणे. असं नाही की कोण पण म्हटला किंवा मी आज म्हटलो सर्टिफिकेट काढले आणि माझी व्हॅलिडिटी करायला चालू करा, तर ते तसं होत नाही. व्हॅलिडिटी तुमची 3 वेळात होऊ शकते, म्हणजे 3 ठिकाणी, 3 किंवा 4 ठिकाणी, पण मला माहिती आहे तीच. एक म्हणजे 11वीला ज्यावेळी तुमचं ॲडमिशन असते त्यावेळी, ठीक आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशनच्या वेळी, ग्रॅज्युएशनला ज्यावेळी तुम्ही नवीन ॲडमिशन घेताय म्हणजे एफ-वायला, ठीक आहे, त्यावेळी. त्यानंतर तुम्ही ज्यावेळी नोकरीत लागताय, जसं की मी आता लागल त्यावेळी माझी होणार, ठीक आहे. किंवा राजकारणाच्या वेळी ज्यावेळी इलेक्शनचा फॉर्म भरताय ना त्यावेळी, ठीक आहे. तर याची 4 ठिकाणी व्हॅलिडिटी होत्या, म्हणजे व्हॅलिडिटी करायला लागत्या. जर त्याच्या आधी झाली नसेल तर, आता समजा माझी 11वीत व्हॅलिडिटी झाली तर मला आयुष्यात पुढं कधीही व्हॅलिडिटी इथं करायची गरज नाही. समजा 11वीत माझी नाही झाली तर मला चान्स असतो एफ-वायमध्ये ॲडमिशन करून एफ-वायच्या वेळी व्हॅलिडिटी व्हायची. किंवा त्यानंतर असते, आता इथं पण नाही झाली, आता माझी 11वीमध्ये पण नाही झाली, एफ-वायमध्ये पण नाही झाली, का तर माझं सर्टिफिकेटच तिथं नव्हतं. माझं कोणबीच निघले मागच्या वर्षी, ठीक आहे. तर आता माझी नोकरीच्या वेळी व्हॅलिडिटी होणार, ठीक आहे. तर हे असं आहे. किंवा अजून एक म्हणजे अजून जर तुम्हाला व्हॅलिडिटी करायची असेल तर तुम्ही पी जीसाठी पण ॲडमिशन घेऊ शकता. जसं की मला तर व्हॅलिडिटी करायचं आहे नोकरीच्या आधी पण, तर मी पी जीला ॲडमिशन घेऊन, म्हणजे MSCला वगैरे ॲडमिशन घेऊन तिथं मी किंवा MTechला ॲडमिशन घेऊन मी तिथे व्हॅलिडिटी करू शकतो, ठीक आहे. पण हे काय मला करायचं नाही, मी आता हे नोकरीच्या वेळीच माझी होईल, ठीक आहे. किंवा अजून पण फास्ट जायचं असेल तुम्हाला तर राजकारणाच्या वेळी तुम्ही कुठेतरी फॉर्म भरू शकताय त्या कोट्यातनं, OBCमधनं, त्यावेळी व्हॅलिडिटी होत्या, ठीक आहे. तर जसं की तुम्हाला सांगितलं 12वीच्या वेळी होऊ शकत्या, 12वी नाही तर 11वी आहे, नंतर ग्रॅज्युएट वेळी, नंतर नोकरीच्या वेळी. तर नोकरीच्या वेळी कशी होत्या सांगतो तुम्हाला. नोकरीच्या वेळी डिपार्टमेंट स्वतः व्हॅलिडिटी करते. म्हणजे समजा आता माझं आता समजा आता आता माझी नोकरी लागली आहे दिल्लीमध्ये, ठीक आहे. तर दिल्लीमध्ये जे गव्हर्नमेंट आहे, समजा आता सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये माझी नोकरी लागली, तर सेंट्रल गव्हर्नमेंटचं DOPT ही जी मिनिस्ट्री आहे ना, ही स्वतः जे मी DOPTला माझं DVच्या वेळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी माझी डॉक्युमेंट मी जमा केल्या, ठीक आहे. तर DOPT काय करते, स्वतः ही डॉक्युमेंट, ठीक आहे, माझी म्हणजे विश्वजितची, ही कोल्हापूरच्या व्हॅलिडिटी जे सेंटर आहे किंवा व्हॅलिडिटीचं ऑफिस आहे तिकडं पाठवते आणि कोल्हापूरच्या ऑफिसला सांगते की तुम्ही ह्याची व्हॅलिडिटी करा, असं आहे. त्यामुळे असं नाही की मी उठलो आणि म्हटलो माझी व्हॅलिडिटी करा, तर तसं होत नाही ते. की DOPT माझी नोकरीला कुठं DOPT थ्रू, ठीक आहे. तर DOPTला मी सबमिट माझी डॉक्युमेंट केल्या, तर DOPT इकडं कोल्हापूरच्या कोल्हापूरचं जे सामाजिक कल्याण विभाग आहे, ठीक आहे, तर ते तिथं पाठवणार आणि तिथं व्हॅलिडिटी होणार. मग हे जे DOPT कोल्हापूरचं जे व्हॅलिडिटी ऑफिस आहे, जे कुठं आहे माहिती आहे काय, टाकाळ्याला आहे बघा, ठीक आहे, कोल्हापूरमध्ये. तर ते काय करणार, मला ते बोलवणार तिथं, कोल्हापूरचं ऑफिस मला बोलवणार किंवा मला माझ्याशी कॉन्टॅक्ट करणार आणि मला म्हणणार की तुमची व्हॅलिडिटी चालू आहे आणि ज्या ज्या क्वेरी येतील त्या तुम्ही सॉल्व करायच्या किंवा त्याचं आम्हाला स्पष्टीकरण द्यायचं. हे असं प्रोसेस चालत्या. समजा ही आता 11वीच्या वेळी झाली, तर 11वीत समजा कॉलेज, तर माझं समजा विवेकानंद कॉलेजला ॲडमिशन आहे कोल्हापूर, विवेकानंद कॉलेज कोल्हापूर VCK, ठीक आहे. तर माझी व्हॅलिडिटी आहे VCK स्वतः करणार. तर VCK कुणाला डॉक्युमेंट पाठवणार, तर ही कोल्हापूरचंच ऑफिस आहे जे व्हॅलिडिटीचं, तिथं ऑफिस पाठवणार, तिथं डॉक्युमेंट पाठवणार. समजा माझं आता ग्रॅज्युएशनला पण समजा कुठल्या तर दुसऱ्या कॉलेजला ॲडमिशन झालं किंवा शिवाजी युनिव्हर्सिटीत माझं ॲडमिशन झालं, तर शिवाजी युनिव्हर्सिटी
डॉक्युमेंट तिकडं पाठवणार, कोल्हापूरच्या जे व्हॅलिडिटीचं ऑफिस आहे तिकडं, आणि ती तशी व्हॅलिडिटी होणार. ठीक आहे. त्यानंतर आता माझ्या कास्टचं व्हॅलिडिटीचा विषय काय सांगतो तुम्हाला. आता समजा मी सर्टिफिकेट तर काढलं मागल्या वर्षी, पण काय विषय होता, माझ्या भावाला ते एक लागत होतं सर्टिफिकेट, म्हणजे माझ्या भावाला कुणबी काढायचा होता. त्यामुळे मी काय केलं, ते भावाला सर्टिफिकेट माझं दिलं. एक काढलं की तुम्हाला माहितीच आहे, एक काढलं की तुम्ही त्या सर्टिफिकेटवर तुमच्या भावकीतली किंवा वंशावळीतली तुम्ही सर्टिफिकेट काढू शकता. मग माझं काढलेलं मी भावाला दिलं, भावानं काढलं. ठीक आहे. पण भावाचं ॲडमिशन होतं कॉलेजला. मग भावाची व्हॅलिडिटी करायला गेली प्रोसेस, त्यात काही क्वेरी निघल्या. ठीक आहे. आणि त्यामुळं ती भावाची व्हॅलिडिटी झाली सक्सेस. ठीक आहे. आता ज्यावेळी माझी व्हॅलिडिटी असणार, म्हणजे माझी अजून व्हॅलिडिटी झालेली नाही, पण माझी ज्यावेळी भविष्यात आता ह्या वर्षी व्हॅलिडिटी असणार, त्यावेळी काय करणार, मी जे भावाचं जे सर्टिफिकेट आहे ए व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, आपण भावाच्या सर्टिफिकेटला व्हॅलिडिटी सर्टिफिकेटला नाव दिलं ए, तर मी ते ए यूज करून, म्हणजे माझ्या व्हॅलिडिटीच्या मागं डॉक्युमेंटमध्ये ते मी ए लावणार सर्टिफिकेट. हे झालं की व्हॅलिडिटी पटकन होणार, म्हणजे काय विषयच येणार नाही. का तर जी आता ही माझ्या भावाचं जे सर्टिफिकेटच्या व्हॅलिडिटीवेळी जे डॉक्युमेंट चेक केल्यात, ती कोणाची केली आहेत, जी आमच्या 3 आजोबा आहेत, हे 3 आजोबांची आमच्या नोंद आहे कुणबी, तर ही चेक केल्यात. त्यामुळे आता माझ्या जी सर्टिफिकेटची, म्हणजे माझी जी नोंद होणार किंवा माझी जी व्हॅलिडिटी होणार किंवा माझी जी डॉक्युमेंटची व्हॅलिडिटी होणार, ती ह्या 3 आजोबांच्या नोंदीसाठीच व्हॅलिडिटी होणार किंवा ते स्क्रुटिनी होणार. मग ही ऑलरेडी ह्या 3 आजोबांच्या नोंदीची स्क्रुटिनी ऑलरेडी ते केली आहे ना भावाच्या वेळी. त्यामुळे हे फक्त ओरिजिनल फक्त मला तिथं लावायचं आहे, ओरिजिनल, किंवा तुम्ही इवन झेरॉक्स जर लावली तर चालत्या. तर ते एक लावलं की ते होते ओके. ठीक आहे. त्यामुळे ती तशी व्हॅलिडिटी होती. त्यामुळे एक कोणाची व्हॅलिडिटी तुमच्या एका सर्टिफिकेटवर झाली, ठीक आहे, त्या नोंदी थ्रू, तर त्या नोंदी थ्रू काढणाऱ्या तुम्ही सगळ्या सर्टिफिकेटच्या व्हॅलिडिटीवरती तुम्ही सर्टिफिकेट लावू शकताय. ठीक आहे. त्यामुळे हे असं आहे. त्यामुळे व्हॅलिडिटी खरंच सोपा विषय आहे. फक्त तुम्ही कुणबी सर्टिफिकेट आहे हे काढण्यावर भर द्या. आणि हे व्हॅलिडिटी म्हणजे खूप नंतरचा विषय आहे, काही एवढा विषय नाही आहे. ठीक आहे. फक्त तुम्ही सर्टिफिकेट काढण्यावर ध्यान द्या. आणि आता मी पण कमेंट वगैरे वाचतोय, तर बघतोय की बऱ्याच जणांना अडचणी येतात, कुणाची नोंद आहे, त्यामुळं ते ते म्हणजे कुणाचे पाठीमागं नोंद आहे, काय काय, म्हणजे बरीच क्लिष्ट आहेत, प्रत्येक प्रकरण वेगळं आहे. ठीक आहे. त्यामुळं हे पण सांगेन की थोडा अडचणी आहेतच. ठीक आहे. म्हणजे कुणबी काढताना थोड्या अडचणी आहेतच. त्यामुळं अडचणी असल्या तरी ते शांत डोक्यानं तुम्ही काय करा, थोडं शांत डोक्यानं पेपरवर असं तुम्ही ते स्ट्रक्चर करा, काय काय प्रॉब्लेम काय आहे आणि त्याला सोल्युशन काय आहे, नोंदीत प्रॉब्लेम आहे का अजून कुठं काय प्रॉब्लेम आहे का डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम आहे, हे असं सगळं तुम्ही बघा पेपरवर. आणि डोक्यालाही ताण घेऊ नका. एक मेमध्ये 15-20 दिवस थोडं लागते किंवा 15-20 दिवस डोक्याला ताण असतो हो. ठीक आहे. पण ह्याच्यामुळं तुमच्या पुढच्या पिढीला फायदाच आहे. ठीक आहे. आणि तुम्ही ह्यो ताण नाही सहन केला तर तुमच्या पुढच्या पिढीला सहन करायला लागणारच आहे. त्यामुळे थोडं तुम्ही करा. आता तर विषय गरम आहे तोपर्यंत. त्यामुळं असं आहे. पण एकदा झालं की झालं. आणि व्हॅलिडिटीचा अजून पण सांगतो आहे, काही तुम्ही टेन्शन घेऊ नका. फक्त आत्ताची काय करता माहिती आहे का, आत्ताची जी कुणबी काढताना सर्टिफिकेट काढताना जे डॉक्युमेंट तुम्ही काढताय, त्या डॉक्युमेंटचा बंच झेरॉक्स मारून चांगला ठेवा. ठीक आहे. का तर ही डॉक्युमेंट तुम्हाला व्हॅलिडिटी वेळी लागतात. कळलं का, ही डॉक्युमेंट व्हॅलिडिटी वेळी लागतात. त्यामुळे ही डॉक्युमेंट ठेवा तुम्ही. ठीक आहे. आणि माझा पण आता पेपर आहे, त्यामुळे मी असा रफच व्हिडिओ केला आहे. पण मी म्हटलो की हो विषय तरी लोकांना समजू दे, माहिती जी मला आहे ती कळू दे आपल्या मराठा बांधवासनी. त्यामुळं हे आपण व्हिडिओ केला आहे. ठीक आहे. आणि त्यामुळं काढा तुम्ही सर्टिफिकेट, काय विषय नाही. आणि प्रोसेस वाईज जावा, काय असं लईच हायपर होऊ नका किंवा अजून काय होऊ नका, होते ओके. ठीक आहे. फक्त थोडा संयम ठेवायला लागतो आहे. का तर मी पण मागच्या वेळी ज्यावेळी काढलं ना, तर मी पण जरा टेन्स व्हायचो त्यावेळी. आणि पण माझा भाऊ एक सोबत असल्यामुळं ते आमचं व्यवस्थित झालं होतं. का तर त्या भावाला सगळं माहीत होतं कसं म्हणजे त्या भावाला प्रोसेस माहीत होती किंवा संयम होता त्या भावाकडं. ठीक आहे. पण विषय असा होता की त्यातल्या काही गोष्टी क्लिष्ट गोष्टी होत्या, त्याला समजत नव्हत्या, त्या इकडं मलाच समजायच्या. मग तिथं असं व्हायचं की डोकं माझं चालायचं, पण जो संयम होता तो भावाला होता. आणि असं दोघांचं मिळून ते सर्टिफिकेट निघालेलं. आणि अशा आम्ही मागल्या वेळी 4 सर्टिफिकेट काढल्यात. ठीक आहे. त्यामुळं काही विषय नाही, भरपूर म्हणजे प्रोसेस सोपी आहे, फक्त थोडा संयम ठेवायला लागतो आहे आणि सगळं ओके होतं आहे. ठीक आहे. त्यामुळे हेच मला सांगायचं होतं, व्हॅलिडिटी कशी असते किंवा व्हॅलिडिटी का होते हे सगळं तुम्हाला डिटेल सांगितलं आहे. ठीक आहे. रफ भाषेत सांगितले, थोडं किचकट पण झालं असेल, पण आय होप की तुम्हाला समजलं असेल की काय नेमकं आहे. आणि मी स्वतः हे केलं आहे सगळं, त्यामुळं मी सांगतो आहे. त्यामुळं तरी तुम्हाला तर समजलं असेल. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अजून काही शंका असतील तर कुणबीवर अजून 2 व्हिडिओ आहेत, ते 2 व्हिडिओ 2-2 वेळा बघा.
तुम्हाला शंका सगळ्या क्लिअर होतील. ठीक आहे, त्यामध्ये मी डॉक्युमेंट सगळे दाखवल्यातच. ठीक आहे, त्यामुळे थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.